अनेक दिवसापासून प्रभू येशू ख्रिस्ताचं पृथ्वी तलावरचं आगमन, कशासाठी तो या जगामध्ये आला, या संबंधीच्या गोष्टी आम्ही पाहत आहोत. ज्याला ख्रिस्ताचं पृथ्वी तलावरचं आगमन समजलं, कोणता उद्देश, कोणतं ध्येय, कोणतं कारण घेऊन या पृथ्वी तलावर त्याने जन्म घेतला, तोच व्यक्ती खऱ्या रीतीने नाताळ साजरा करू शकतो. सणापुरता येशू ख्रिस्त आमच्यासाठी नको आहे. त्याला कायमस्वरूपी आमच्या जीवनात, आमच्या परिवारामध्ये महत्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे. परंतु आज आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्यानं जन्म घेतला, त्याचा उत्सव साजरा करत असताना, जसं मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की तो हरवलेली शोधण्यासाठी आला, आणि शोधण्यासाठीचा जो शब्द, त्याला ग्रीक शब्द म्हटलंय झेटिओ, आणि झेटिओ म्हणजे उपासना करण्यासाठी शिकवणं, शोधण्यासाठी किंवा उपासना करण्यासाठी शिकवणं. दुसरा जो शब्द त्याला म्हटलेले झाकाक, म्हणजे येशूला तुम्ही सहज रीतीने सापडला नाही. झाकाक म्हणजे शोधण्याची शिकस्त करणं. जरी त्याचं आगमन आम्ही मोठ्या उत्साहानं, धूमधडाक्यामध्ये त्याचं स्वागत करत आहोत, त्याच्या आगमनाची तयारी करत आहोत, परंतु पवित्र शास्त्र सांगतं की या येशूनं आम्हाला शोधण्यासाठी पुष्कळ परिश्रम केलेले आहेत. त्याला किंमत चुकवावी लागलेली आहे. म्हणून ख्रिस्त जर आम्हाला सापडला ना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती जर आम्ही सापडलो ना, परत हरवण्याची घोडचूक आम्ही कधी करता कामा नये. परत एकदा या जगामध्ये गुरफटून जाण्याची चूक आमच्या हातून घडता कामा नये. कारण ख्रिस्तानं आम्हाला शोधण्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वी तलावर मानवाचं रूप धारण करून तो आलेला आहे. स्वर्गाचं वैभव त्यानं तुच्छ मानलं. मोशे ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती होता, शास्त्र सांगतं, इब्रानियोच्या पत्रात असं लिहिलं गेलं, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा त्यानं देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं पत्करलं. फारोचा पुत्र होण्याचं त्यानं नाकारलं आणि इस्रायल लोकांसाठी तो रानामध्ये गेला. म्हणजे मोशेचं त्याच्या त्यागाची दखल स्वर्गातल्या देवानं घेतली. एक मानव म्हणून त्यानं ज्या गोष्टी सोडल्या, तो वास्तविक पाहता त्या फारोच्या कन्येचा मानसपुत्र आहे. ती स्वतःचा मुलगा नाही, परंतु त्यानं केलेल्या त्यागाची दखल स्वर्गातल्या देवानं घेतली. आज मानव म्हणून एवढ्या मोठ्या राजानं स्वर्गाचा त्याग करून पृथ्वी तलावरती त्यानं जन्म घेतला, मानवाबरोबर राहिला, त्याची दखल आम्ही घेत आहोत का? हा फार मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरच्या आगमनाचं आणखीन एक कारण आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. का आला, आणि जर त्याचा हेतू, त्याचा उद्देश आम्ही जाणून घेतला, तर कदाचित आम्ही ख्रिस्ताला अधिक जवळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्या आगमनाची माहिती किंवा त्याच्या आगमनाचं महत्व याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज देवाला आमच्याकडनं बदलाची अपेक्षा आहे. आमच्या ख्रिस्तीपणामध्ये, आमच्या विश्वासामध्ये, आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या सहनशीलतेमध्ये, आमच्या चांगुलपणामध्ये, या सगळ्यामध्ये रोज बदल व्हावा ही देवाच्या आमच्या संबंधाने इच्छा आहे. आणि म्हणून आज देवाच्या वचनाकडे जात असताना आणखीन एक गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे, ती आम्ही पाहणार आहोत. मत्तयाचं शुभवर्तमान त्याचा 20वा अध्याय आणि त्याच्या 28 वचनामध्ये कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला ते आम्ही पाहून घेणार आहोत. मत्तयाचं शुभवर्तमान त्याचा 20वा अध्याय 28 वचन, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यासाठी आलेला आहे. का प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला? बायबल सांगतं की हा पहिला असा देव आहे, पहिला असा स्वर्गातला देव आहे की ज्यानं या पृथ्वी तलावर येण्याच्या, त्याच्या आगमनाचं कारण सांगितलं. तो म्हटला सेवा करून घेण्यासाठी नाही, तर मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. काय उद्देश आहे?
काय देवाचा हेतू येशूला या जगामध्ये पाठवायचा? वास्तविक पाहता मनुष्यानं देवाची सेवा करायला पाहिजे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी या पृथ्वी तलावर तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. देव मानवाची सेवा करणं, देवानं मानवासाठी भूतलावरती येऊन काहीतरी करणं किती अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. शास्त्र सांगतं स्वर्गामध्ये निरंतर देवदूत त्याची सेवा करत आहे, निरंतर देवदूत त्याला आराधनेचा धूप सादर करत आहे, त्याची आराधना करत आहे. स्वर्गातले देवदूत त्याची सेवा करत असताना जो राजांचा राजा, जो स्वर्गातल्या सिंहासनावर आरूढ असणारा देव, ज्याच्या संबंधानं म्हटलं 24 वडील उपडे पडून त्याला म्हणत आहे, त्याची सेवा करत आहे. आणि देवदूत त्याच्या संबंधानं म्हणत आहे, पवित्र पवित्र सैनेचा यहोवा देव पवित्र. आणि तो म्हणतो, मी मानवाची सेवा करण्यासाठी जगामध्ये आलेलो आहे. तुम्ही काय सेवा करणार आहे त्याची, आणि काय त्याच्या सेवेसाठी खर्च करणार आहे? हो, आम्ही फक्त रविवारी एक दिवस चर्चला जातो, 1 तासभर 2 तासभर आम्ही चर्चमध्ये सेवा करतो. पण बायबल सांगतं, तो देवाचा पुत्र जो पृथ्वी तलावरती आला 2000 वर्षापूर्वी, आणि अजूनही तो मानवाची सेवा करत आहे. काय सेवा करत आहे? शास्त्र सांगतं, पित्याच्या उजवीकडे बसून रोज तुमच्या आणि माझ्यासाठी रदबदली करत आहे. तसा वकील सेवा देतो, तुम्हाला गुन्ह्यातनं वाचवतो, कायद्याची पुस्तकं जज समोर मांडतो, त्या व्यक्तीच्या बचावासाठी प्रयत्न करतो ना, तसं पवित्र शास्त्र सांगतं ख्रिस्त पण आमच्यासाठी रात्रंदिवस देवाजवळ रदबदली करत आहे. आमचा नाश होऊ नये, आमच्यावरती दंड पाठवू नये प्रियांनो. त्याच्या सेवेची सुरुवात 2000 वर्षापूर्वी एक बालक जन्माला आलं, आणि ते बालक, त्या बालकानं कोणाकडून सेवा करून घेतली नाही, कोणाकडनं नाही प्रियांनो. म्हणून तर शास्त्र सांगतो, तो ज्या दिवशी जन्माला आला त्या सगळ्या लोकांनी आपली घर बंद करून घेतली. का? त्याला कोणाकडनं सेवा करून घ्यायची नव्हती, कोणाकडनं त्यांनी सेवेची अपेक्षा केली नाही प्रियांनो. शिष्यांनी येशूचे पाय धुवायला पाहिजे, पण येशू शिष्यांचे पाय देतो, तो दाखवून देतो सेवेचं सर्वोत्तम उदाहरण काय आहे. खरी सेवा करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे ख्रिस्तानं वधस्तंभी जाण्यापूर्वी दाखवून दिलेलं आहे. सेवा करताना त्यानं अथकपणे सेवा केली, कधी विश्रांती घेतली नाही प्रियांनो. सेवा करताना त्यानं सर्वस्व खर्ची केलेलं आहे, कोणतीच गोष्ट राखून ठेवली नाही, कोणती गोष्ट देण्याची त्यानं ठेवून घेतली नाही. प्रत्येक गोष्टी विपुल प्रमाणामध्ये दिला. त्यांनी रोग्यांची सेवा केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली, त्यानं विधवेची सेवा केली. तिचा मुलगा मेल्यावरती आम्ही पाहतो की त्या मुलाच्या तिरडीवरती असणाऱ्या मुलाला त्यानं स्पर्श केला, त्याला जिवंत करून दाखवलं की मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. तुझं गेलेलं मी तुला परत मिळवून देईल. लोक भुकेलेले असताना येशूला त्याची काळजी वाटली, त्यानं असंच त्यांना सोडून दिलं नाही. तो असं म्हटलं नाही की आता यांना रानामधनं भाकरी कुठून आणाव्या. जसं शिष्यांसमोर मोठा प्रश्न आहे, ते म्हणते या रानामध्ये एवढ्या लोकांना पुरेल अशा भाकरी आणाव्या तरी कुठून. त्यानं सेवेची जबाबदारी झटकून टाकत आहे. येशू म्हटलं तुम्ही त्यांना भाकरी खायला द्या, भाकरी खायला द्या म्हटल्यावर त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला, रानात यांच्यासाठी भाकरी कुठून आणाव्यात. पण येशूला सेवा करायची होती प्रियांनो. चमत्कार एखादा करायचा म्हणून त्यानं चमत्कार केला नाही, सेवेची पद्धत त्यानं समजावून सांगितली. बायबल सांगतं तो सेवा करत असताना भुकेलेल्या लोकांची त्यानं गरज भागवली, आणि त्यानं रानामध्ये 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे हजारो लोकांना तृप्त केलं. 5000 पुरुष त्यानं तृप्त केले आणि सेवा दाखवून दिली प्रियांनो. सेवा म्हणजे नेमकं काय आहे? काना गावामध्ये त्यानं आपल्या सेवेची सुरुवात केली असं लिहिलं, पाण्याचा द्राक्षरस करून. जो सेवा करतो ना, तो सेवा करणं म्हणजे लोकांच्या गरजेला धावून जाणं. सेवा म्हणजे गरज पूर्ण करणं. आणि येशू तेच म्हटला, या पृथ्वी तलावर मी माझ्या गरजेसाठी आलो नाही, देवाला तुमची गरज होती म्हणून नाही, तुम्हाला देवाची गरज होती आणि तुमच्या गरजा पूर्ण कराव्यात म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून तुमच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी या पृथ्वी तलावरती आलेला आहे. कान देऊ नाही का? ज्याला ख्रिस्त समजला ना, तो आपली गरज भागवण्यासाठी इकडे तिकडे कुठे जाणार नाहीये. तुम्हाला खरं शांतीची गरज आहे का? आज लोकांच्या परिवारामध्ये, घरामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांना शांतीची गरज आहे.
परंतु जग तुम्हाला कधी शांती देऊ शकत नाही. शांतीसाठी कोणीतरी शांतीची सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी कोणीतरी व्यसनाचा आधार करत आहे. कोणीतरी या जगामध्ये नको त्या गोष्टीला महत्वाचं स्थान देऊन त्याच्या मागे ते धावत आहेत. परंतु ज्याला खरी शांती आवश्यक आहे तो शांतीच्या अधिपतीकडे जातो. प्रियांनो, शांतीच्या अधिपतीचा शोध घ्या. येशू कडून जो सेवा तुम्हाला उपलब्ध करून द्यायला तयार आहे. काना गावामध्ये जसं द्राक्षरस संपल्यावर मरिये ते म्हणतात, हा जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा, हा तुमची गरज भागवणार आहे, मी नाही गरज भागवणार आहे. आज अनेक लोक, जसं ते लोक त्यांचा द्राक्षरस संपल्यावर मरियेकडे गेले, तसे कित्येक लोक त्यांच्या गरजेसाठी दुसरीकडे कुठंतरी जात आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितलं, रक्तस्रावी स्त्री, तिला आरोग्य मिळावं म्हणून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणामध्ये गेले. लोकांच्या हातून तिने हाल सोसून घेतले. ज्यांच्याकडे तुम्ही सेवेसाठी जाताना ते सेवेची किंमत चुकवतात, तुम्हाला फुकट सेवा देत नाही. इथं असं लिहिलं की तिचे सगळे पैसे संपले, ती गरीब झाली, तिच्याकडे आता पैसा उरला नाही. कोणता डॉक्टर शिल्लक राहिला नाही की ज्याच्याकडे जावं, ज्याच्याकडे गेल्यावरती पुन्हा नवीन मेडिसिन मिळेल. बायबल सांगतं तिचं सगळं संपलं, परंतु तिच्या लक्षामध्ये आलं आता जाते आणि येशूकडनं सेवा करून घेते, येशूकडून जाऊन त्याच्यापासून सेवा घेते. किती काळ तुम्ही इकडे तिकडं तुमची सेवा मिळण्यासाठी फिरणार आहात. जो तुम्हाला सेवा देण्यासाठी तयार आहे, जो तुमची गरज भागवण्यासाठी तयार आहे, जो तुम्हाला शांती सुटका देण्यासाठी तयार आहे, त्याच्याकडे जाण्याच्या ऐवजी तुम्ही दुसरीकडे कुठंतरी जात आहात का, ज्या ठिकाणात तुमची गरज भागली जाणार नाही. तो म्हटलं, मी सेवा करून घेण्यासाठी आलो नाही, मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. हा पहिला देव आहे. कशाचा यज्ञ तुम्ही मला करणार आहे? झाडं माझी, झुडपं माझी, नद्या माझे, पर्वत माझे, पशु माझे, पक्षी माझे, काय तुम्ही ते अर्पण देऊन त्याची सेवा करणार आहात? देवाला अर्पण नको आहे, त्याला सेवेची संधी आवश्यक आहे. प्रियांनो, त्याला असं वाटतं की तुम्ही त्याला सेवेची संधी द्यावी. त्याला असं वाटतं की दाखवून द्यावं त्याची सेवा किती उत्तम आहे, तो कशा रीतीने तुमची गरज पूर्ण करू शकतो. होऊन देऊ नये का? सेवा म्हणजे गरज भागवणं, सेवा म्हणजे गरजेची पूर्तता करणं. आणि काना गावात त्यानं सेवेला सुरुवात केली, तसं प्रभूला वाटतं तुमच्या घरापासून सेवेची सुरुवात करावी, तुमच्या परिवारातून सेवेची सुरुवात करावी, तुमच्या लेकरांपासून, तुमच्या कुटुंबापासून, तुमच्या स्वतःच्या जीवनापासून त्यानं सेवेची सुरुवात करावी. देवाचे प्रिय लोको, बायबल सांगतो तो सेवा करण्यासाठी जगामध्ये आला, परंतु आज पण आम्ही त्याची सेवेची संधी नाकारत आहोत. ही सेवेची संधी प्रभूला येऊ द्या. एखादा सेवक देवाचं वचन तुमच्या घरामध्ये घेऊन येत असेल तर तो प्रभूची सेवा घेऊन तुमच्या घरामध्ये येतो. तो वचन सांगण्यासाठी येतो, म्हणजे प्रभूची सेवा तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी येत आहे. सेवेची संधी तुम्ही प्रभूला देता देवाच्या मंदिरामध्ये. बायबल सांगतं, ज्या प्रभू येशू ख्रिस्त त्याचं स्वर्गारोहण झालं, पवित्र आत्मा शिष्यांवरती आला आणि पवित्र आत्म्यानं भरलेले शिष्य देवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाले. पेत्र, याकूब आणि योहान त्यांनी पाहिलं, सुंदर नामे दरवाजाजवळ एक लंगडा भिकारी अनेक वर्षापासून भीक मागत बसलेला होता. कोणी त्याला सेवा उपलब्ध करून दिली नाही, कोणी त्याच्या पायामध्ये बळ दिलं नाही, कोणी त्याला सुटका दिली नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, या 3 व्यक्तीनं त्याची गरज जाणली आणि तो त्यांच्याकडे, ते 3 जण त्याच्याकडे गेले आणि ते म्हटले, आमच्याकडे सोनं रूप काही नाहीये. सेवा म्हणजे नुसतं काहीतरी देणं नाही प्रियानो. कदाचित काही लोकांना सेवेच्या माध्यमातून कपडे, वस्त्र आणि त्यांच्या खर्चाच्या वस्तू देतील, परंतु येशूने दिलेली सेवा जी आहे ती सर्वोत्तम सेवा आहे. त्यानं काय केलं, या शिष्यांना त्याने शिकवलं, सेवा करणं म्हणजे त्यांना मंदिराकडे घेऊन जाणं. सेवा करणं म्हणजे लोकांना मंदिराकडनं नेणं. तो म्हटलं, सोनं रूप माझ्याकडे काही नाही, जे आहे ते मी तुला देत आहे. त्यांची बाकीची गरज जितकी महत्वाची आहे, त्यांची भाकरीची गरज जितकी महत्वाची, मंदिर देखील त्यांच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. येशूने सेवेची एक सुंदर पद्धत लोकांना समजावून सांगितले आणि आज तो प्रभू आम्हाला देखील सेवेची एक सुंदर पद्धत समजावून सांगत आहे की जसं
या तिघा शिष्यांपैकी पेत्रानं त्याचा हात धरला आणि त्याला उठून चालायला लावलं. तो उड्या मारत देवाच्या मंदिरामध्ये गेला. ही सेवा आहे. येशू म्हणतो मी सेवा करण्यासाठी, करून घेण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी आलो. काय तुम्ही ख्रिस्ताला कित्ता धारण करत आहात का? कशासाठी आला तो? सेवा करून घेण्यासाठी. नुसती सेवा करून घेण्यासाठी नाही. या वचनामध्ये असं, त्या वचनामध्ये 28 वचनामध्ये असं लिहिलं की मी याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यासाठी आलेला आहे. कशाला प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला? बायबल सांगतं खंडणी. आणि खंडणी हा शब्द ऐकल्याबरोबर आम्हाला आठवतो गुंड, मवाली. जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला किडनॅप करतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तो मोठी किंमत मागतो, अन्यथा तो सांगतो की जर ती रक्कम मिळाली नाही तर या व्यक्तीचा वध करण्यात येईल, त्याला मारण्यात येईल, त्याचा खून करण्यात येईल. तो खंडणीसाठी फोन करत राहतो. त्याला टॉर्चर आहे त्या ठिकाणामध्ये, कारण त्याला किडनॅप केलेलं आहे. बरं, तो किडनॅप झाला का? त्याचं कारण काय आहे? त्याच्या परिवारातनं तो बाहेर निघाला आणि त्या गुंडानं डाव साधला. तीच घटना घडली. देवाचे प्रिय लोको, एदेन बागेमध्ये देवानं या मनुष्याला तयार करून त्याला अशा सुंदर जागी देवाच्या सानिध्यात, सहवासामध्ये ठेवलं. तिथं राहण्यासाठी त्याला बोध केला. या ठिकाणात राहा, सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. देवाची समक्षता, देवाचं सानिध्य आणि रोज प्रभूचं भेटणं, एवढं सुंदर प्रकारचं वातावरण तयार करून ठेवलं होतं. पण घडलं काय नेमकं त्या ठिकाणामध्ये? शास्त्र सांगतं एक आज्ञा मोडली. एक आज्ञा मोडल्याबरोबर देवानं त्याला बाहेर काढून टाकलं. देवाची समक्षता त्याच्यातनं निघून गेली. कृपेचं आच्छादन, कृपेचं वेष्टन त्याच्यामधनं निघून गेलं. जो व्यक्ती पाप करतो तो देवाजवळ कधीच राहू शकत नाही. जी सेवा आणि जे संरक्षण देवानं त्याला पुरवलं होतं, सेवा म्हणजे संरक्षण. लष्कर जसं सेवा देतं ना, तसं देवानं पण आम्हाला सेवा दिलेली आहे. रात्रंदिवस तुमचं राखण करतो, रात्रंदिवस तुमचं संरक्षण करतो. पण एकदा का देवानं सेवा काढली, याच्या अगोदर मानवाला त्रास नव्हता. परंतु ज्या दिवशी त्यानं पाप केलं, देवानं संरक्षण काढलं, त्याला म्हटलं आता इथून पुढं तुला प्रत्येक गोष्टीसाठी श्रम करावं लागेल. निढळाचा घाम घालशील, निढळाचा घाम तू घालशील. तुला भाकर मिळवण्यासाठी कष्ट करावं लागेल. आणि स्त्रीला सुद्धा त्यानं शाप दिला, तुला पुत्र होताना, तुला संतान होताना वेदना भोगाव्या लागणार आहेत. सेवा जर काढल्या तर वेदना अटळ आहेत. एकदा का प्रभूनं सेवेचा पुरवठा बंद केला तर तुमच्या वेदना आणि तुम्हाला भोगाव्याच लागणार आहे, कष्ट सहन करावंच लागणार आहे. आणि बायबल सांगतं देवानं त्यांची सेवा काढून टाकली आणि काढून टाकल्याबरोबर या आदामाला किडनॅप करण्यात आलं. तुम्हाला आणि मला त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं. आणि जो व्यक्ती किडनॅप आहे त्या किडनॅप व्यक्तीसाठी खंडणी मागितली गेली. काय खंडणी मागितली हो? रुपयांच्या मोबदल्यामध्ये खंडणी होती, एखाद्या बळीच्या मोबदल्यामध्ये खंडणी होती, बोकडाचं अर्पण, बैलाचं अर्पण, कुठलं अर्पण त्यानं मागितलं? कोणत्या गोष्टीची अपेक्षा त्यानं केलेली आहे? प्राणाची किंमत, पुत्राच्या प्राणाची किंमत त्यानं मागितली. प्रियानो, पुत्र जर दिला तर या लोकांची सुटका होणार आहे. खंडणी. एक निष्पाप निर्दोष बलीचं अर्पण केलं. माझ्याकडनं जर चाव्या घ्यायच्यात, ज्या अधिकाराच्या चाव्या तू निर्माण केलेल्या माणसानं माझ्या हातामध्ये दिलेल्या आहेत, आता त्या चाव्या जर घ्यायच्या तर तुला पुत्राला पाठवावं लागेल. आतापर्यंत जेवढे पाठवले तेवढ्या सगळ्याला मारलं. शेवटचं आता खंडणी म्हणून काय, तर तुझा पुत्र या पृथ्वी तलावरती यावा लागेल आणि पुत्रानं माझ्या हातातून चाव्या घ्याव्या लागेल. ते कान देऊ नाही का? सैतानानं तुमच्या आणि माझ्या मोबदल्यामध्ये खंडणी मागितली, ती देवाच्या पुत्राची. आणि बायबल सांगतं येशू या जगामध्ये आला स्वतःचा प्राण अर्पण करून तुम्हाला आणि मला त्या असणाऱ्या सैतानाच्या जोखडातनं, सैतानाच्या बंधनातनं, सैतानाच्या डावपेचातनं, सैतानानं केलेल्या हल्ल्यातनं बचाव करण्यासाठी, त्याचं टॉर्चर काढून घेण्यासाठी, त्याचा त्रास नाहीसा करण्यासाठी त्यानं आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. नाताळ करताय माहितीये का? मग नाताळ कशासाठी आहे? का प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आला?
खंडणीवरून सोडवण्यासाठी. त्यानं पुरेपूर खंडणी दिली प्रियानो. काय त्याच्या खंडणीचं स्वरूप आहे? कशा प्रकारे तुमची प्रत्येक वस्तू सोडून घेतलेली आहे. सैतानानं नुसतं एखाद्या गोष्टीसाठी खंडणी मागितली नाही, त्यानं डोळ्यासाठी खंडणी मागितली. जिथं तुमच्या आणि माझे डोळे वाईट पाहत होते, तुमच्या आणि माझे डोळे जे पापाकडे आकर्षले गेले होते, परंतु पवित्र शास्त्र सांगतं या डोळ्यासाठी त्यानं खंडणी दिली. जे आमचे हात वाईट कर्म करणारे, जे आमच्या हातामध्ये सतत पापाची कृत्य घडली जात होती, जे आमचं हृदय सतत दुष्ट विचारानं भरलेलं होतं, जे आमच्या अंतःकरणामध्ये द्वेष भावना होती, या हृदयासाठी त्याला खंडणी द्यावी लागली. जे आमचे पाय देवाच्या मार्गाकडे धावण्याच्या ऐवजी जगाकडे धावणारे होते, जे आमचे पाय पाप मार्गामध्ये चालणारे होते, स्तोत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, अहोरात्र परमेश्वराच्या शास्त्राचं मनन करतो. आमचे पाय ज्या पाप मार्गामध्ये चालत होते त्याच्या मोबदल्यामध्ये त्यानं पापाच्या मोबदल्यात, त्या पायाच्या मोबदल्यामध्ये स्वतःच्या पायाची खंडणी देऊन टाकली. त्याने खंडणी देण्यासाठी आला होता. आम्ही तर त्याचं स्वागत एवढ्या आनंदानं करतो, पण पुत्राला जगामध्ये पाठवताना देव पित्याला एका गोष्टीचं स्मरण होत होतं. त्याला ठाऊक होतं माझा पुत्र प्रत्येक गोष्टीसाठी किंमत चुकून येणार आहे, खंडणी देणार आहे. यांच्या हातामध्ये खेळ ठोकू नये म्हणून याला त्याचे हात त्याच्या मोबदल्यात आमच्या हाताची सुटका करण्यासाठी त्याच्या हाताला द्यावं लागणार आहे. आमच्या डोक्याच्या मोबदल्यामध्ये त्या ख्रिस्ताला स्वतःचं डोकं द्यावं लागणार, ही खंडणी त्याला भरावी लागणार आहे. आमच्या अंतःकरणातल्या दुष्ट गोष्टीमुळे त्याच्या कुशीत भाला भोसकाव्या लागणार आहे, कारण ते खंडणीच्या स्वरूपामध्ये द्यावं लागणार आहे. प्रश्न तोच आहे हो, ज्यानं खंडणीवरून किंमत चुकवून आमची सुटका केली, आता आम्ही ते परत पापाला देत आहोत का? परत या डोक्यामध्ये दुष्ट विचार आहेत का? परत या डोक्यामध्ये दुष्ट कल्पना अजून पण ठासून भरलेल्या आहेत का? परत हे डोकं त्याच विचारांनी ग्रासून गेलेलं आहे का? परत आमचं अंतःकरण त्याच प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींनी भरलेलं आहे का? मग देवाच्या पुत्राचं या पृथ्वी तलावरचं आगमन व्यर्थ ठरणार आहे. जर खऱ्या रीतीनं तुम्हाला कळतं की ख्रिस्तानं माझ्यासाठी किंमत चुकवली. मला आठवतं पेपरला एक बातमी आली होती, एक मुलगी तिच्या आईने तिला किडनी दिली, तिच्या आईच्या गळ्यात पडून ती रडत होती आणि ती म्हटली आता माझं जीवन माझं नाही, माझं जीवन तुझं आहे, कारण आई तुझ्या किडनीच्या द्वारे तू मला एक नवं जीवन दिलं. दोघं पण जिवंत राहिले, आई पण आणि मुलगी पण. तिथं ते पेपरमध्ये असं दिलं की त्या मुलीच्या अंतःकरणात आपल्या आईविषयीचं प्रेम होतं. देवाने तर सगळे अवयवच तुम्हाला देऊन टाकले की हो. प्रत्येक अवयव त्यानं खंडणी भरून सोडून घेतलेला आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये याच्या मोबदल्यामध्ये कुठल्या प्रकारची कृतज्ञतेची भावना आहे का? अजूनही कृतज्ञ आहोत, अजूनही आम्हाला त्याचं महत्व पटलेलं नाही. अजून पण आमच्या हातामध्ये जर ख्रिस्तानं आपले हात वधस्तंभावर दिले, मग या हातामध्ये बिडी काडी कशी असते, या हातामध्ये तंबाखू कशी असते, या हातामध्ये चाकू कसा असतो, या हातामध्ये काठी कशी असते, हे हात मारामाऱ्या करण्यासाठी कसे परत बाहेर पडले जातात, कसे हात पुन्हा एकदा लोकांवरती चालले जातात. या हातामध्ये पवित्र शास्त्र असायला पाहिजे, त्या हातामध्ये आता काठी तर नाही ना, हे हात व्यसनाकडे तर जात नाहीत ना. हे माझे डोळे जे खंडणी देऊन सोडून घेतले, आता ते डोळे परत वाईट गोष्टी तर पाहत नाही ना. ज्या डोक्यामध्ये त्यानं मस्तकात काटांचा मुकुट घालून घेतला, परंतु आता परत त्याच डोक्यामध्ये दुष्ट विचार येतात का, जे खंडणी भरून सोडून दिलेलं आहे. अजूनही ते त्याच मार्गामध्ये त्याच स्थितीमध्ये आहे का? देवाचे प्रिय लोक, प्रभू येशू ख्रिस्त खंडणी भरून सोडण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. मग किती लोकांचे अवयव या पापातनं सुटलेले आहेत? किती लोकांचा नाताळ हा परिवर्तनाचा नाताळ आहे, ज्यांनी ठरवलेले आहे आता हात दुष्ट गोष्टीसाठी कधी चालणार नाही, फक्त प्रार्थनेसाठी जोडले जातील, फक्त सुवार्तेसाठी या हातामध्ये बायबल असेल आणि ते घेऊन लोकांपर्यंत मी पोहोचणे, तो खरा नाताळ आहे. हातानं करंजा कापण्या करणं, हातानं फराळ करणं, लोकांना वाटणं, हा नाताळ नाही. हा तुमच्यासाठी एक खाण्याचा एक संधी उपलब्ध आहे, परंतु हा नाताळ नाही. नाताळ म्हणजे अवयवांची सुटका, मुक्तता आहे प्रियानो.
नाताळ म्हणजे विचारांचं परिवर्तन आहे. खंडणी भरून सोडून घेतलेलं डोकं आता या डोक्यामध्ये दुष्ट विचार कधीच येऊ देणार नाही, हा पक्का निर्णय आहे. नाताळ म्हणजे हृदयाचं स्वच्छता आहे. घराची स्वच्छता केली, घरातल्या जाळ्या जळमट काढून टाकले, चांगली रंगरंगोटी घरामध्ये केली, घरातली व्यवस्था चांगली केली, डेकोरेशन छान केलं. हृदयाचं काय? या हृदयाची स्वच्छतेला सुरुवात केली का? हृदयाच्या स्वच्छतेला सुरुवात व्हायला पाहिजे. आणि मला माहिती आहे की कदाचित आता लोकांच्या घरामध्ये त्या स्वच्छतेला सुरुवात झाली असेल, परंतु म्हणतो घर तर स्वच्छ कराच करा, पण अंतःकरण पण स्वच्छ करा. या अंतःकरणातली द्वेष भावना, कपट नीती या सगळ्याला बाहेर काढून एक स्वच्छ सुंदर जीवन जगण्याचा निर्णय करूया. तो खरा नाताळ आहे प्रियानो. कारण खंडणी भरण्यासाठी आणि सोडवणूक करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. सोडून द्या सगळी पापकर्म, सोडून द्या सगळा जुनाटपणा. या वर्षामध्ये पहिल्यांदा माझ्या हृदयाची साफसूफ करेल, माझ्या तोंडाची साफसूफ मी करेल. माझ्या तोंडाची सुटका करण्यासाठी तोंडाच्या मोबदल्यामध्ये त्यानं स्वतःचं तोंड दिलं. खंडणी काय? त्याच्या तोंडावरती 500 जण थुंकले, ही खंडणी त्यानं दिलेली आहे. किंमत चुकवलेली, प्राणाची किंमत, चेहऱ्याची किंमत चुकवली. आता अपशब्द मुखातनं कधीच बोलणार नाही, या प्रकारचा माझा निश्चय राहील. रक्त पडेपर्यंत मी प्रतिकार करणार नाही. देवा, मी माझं तोंड तुला समर्पित करेल. स्तेफनाला दगडमार होत असताना सुद्धा त्याच्या मुखातनं एकही शब्द निघाला नाही. त्याच्या मुखातनं निघालेले शब्द, हे पाप यांच्या माथी मोजू नकोस देवा. त्याला कळालं माझ्या या तोंडासाठी त्यानं खंडणी भरून दिलेली आहे. त्याला कळालं ख्रिस्ताचं आगमन माझ्या मुखाची शुद्धता करण्यासाठी आहे. पेत्राला ते कळालं नाही. पेत्र येशू बरोबर असताना त्याच्या मुखातनं शिव्या शाप निघाल्या. आज आम्ही देखील खंडणी जर त्यानं चुकवलेली, किंमत जर त्यानं चुकवलेली आहे, आता माझं मुख यातनं कधीच मी अपशब्द बाहेर काढणार नाही. आता माझ्या मुखातनं निघेल आराधना, आता माझ्या मुखातनं निघेल प्रार्थना, आता माझ्या मुखातनं निघेल प्रीतीचे शब्द, आता माझ्या मुखातनं निघेल देवाच्या लोकांसंबंधाने चांगले विचार. प्रत्येक शब्द मी तोलून बोलून बोलणार आहे. माझे पाय आता पाप करण्यासाठी ना दारूच्या गुत्त्यावर जाणार आहे, ना पानाच्या टपरीवरती जाणार आहे, ना कुठलं पाप करण्यासाठी जाणार आहे. माझे पाय जातील आता देवाच्या घराकडे. तो खरा नाताळ आहे. देवाचा पुत्र खंडणी भरून सोडण्यासाठी या जगामध्ये आला. देवाचे प्रिय लोको, ज्यानं तुमच्यासाठी सगळं बलिदान केलं, त्याच्यासाठी तुम्ही थोड्याशा गोष्टीचा त्याग करायला तयार नाही का? एक निर्णय, एक निश्चय करूया. माझ्या देवानं मोठी किंमत, मोठं मोल देऊन मला त्यातनं बाहेर काढलेलं आहे. हे देवा, आता या वर्षापासून माझा निश्चय असेल, दिलेलं सुंदर जीवन, सुंदर प्रकारची किंमत तू चुकवलेली, महान प्रकारचं बलिदान तू केलेलं आहे. बलिदानासाठी तू या जगामध्ये आल्यावर मीही त्याग करायला तयार आहे. त्याग करा प्रभूसाठी, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि पहा, येणाऱ्या दिवसामध्ये देव तुमच्या जीवनाकडनं संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, स्वर्गामधल्या आमच्या राजा, मी तुझी उपासना करतो, तुझी आराधना करतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या पुत्राचं या पृथ्वी तलावरचं आगमन तो मला समजावून सांगत आहे. आज अजून एक पैलू तो मला समजावून सांगितला. देवाचा पुत्र खंडणी भरून सोडवण्यासाठी आलेला आहे. देवाचा पुत्र आपल्या प्राणाची किंमत देऊन आम्हाला सोडण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. हे प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी तुझ्या स्वाधीन करत आहे. या गोष्टीचं महत्व त्यांना पटलं जाऊ दे. ज्या गोष्टीसाठी ख्रिस्तानं खंडणी दिली, त्यांचं डोकं, त्यांचे मुख, आमचे हात, आमचे पाय, आमची कूस, या सगळ्याला तुझ्या स्वाधीन करत आहोत. अशा कोणत्याच अवयवानं पाप घडू नये यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचं नियंत्रण कर. दाविदाच्या प्रार्थनेप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो. हे देवा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू सांभाळ, यातनं कुठल्याच प्रकारचं पाप होऊ नये म्हणून तू माझा बचाव कर. तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचं गौरव करत तुला धन्यवाद देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन.